12वी चिटणीसाच्या कार्यपद्धतीच्या चॅप्टर 3 मधील सर्वात महत्त्वाच्या टॉपिक पैकी एक, जे की या वर्षी बोर्डाला याचे जास्तीत जास्त चान्सेस आहेत, ते म्हणजेच भाग वाटपाची कार्यपद्धती स्पष्ट करा। बघा, आता ही त्यावेळेची प्रक्रिया आहे जेव्हा एखादी कंपनी त्यांचे भाग विकायला काढते। भाग विकायला काढल्यानंतर सर्व प्रकारे कंपनीचे भाग विकले जातात आणि सर्व भागधारकांकडून ऍप्लिकेशन मनी म्हणजे अर्जाची रक्कम येते। आता हे अर्जाची रक्कम येत असताना अनेक वेळेला काय होते की कंपनी जेवढे भाग विकायला काढली, इमॅजिन करा की एका कंपनी जवळ 100 भाग आहेत, राईट, आणि कंपनीला जी मागणी आलेली आहे 100 भाग आहेत आणि कंपनीला मागणी आलेली आहे 180। तर आता या मोमेंटला कंपनी काय काम करेल? कंपनी भागांची अर्जाची रक्कम, प्रत्येक भागाच्या अर्जाची रक्कम भागधारकाकडून घेतल्यानंतर कोणाला भाग वाटायचं, कोणाला भाग वाटायचं नाही, कोणाच्या भागाची रक्कम परत करायची काय नाही, हे सगळी माहिती या प्रक्रियेत सांगण्यात आलेलं आहे। प्रक्रियेचं नावच आहे भाग वाटपाची कार्यपद्धती। म्हणजे भाग वाटप करत असताना कंपनी काय काय काम करते, काय काय नाही, याबद्दल माहिती सांगण्यात आलेली आहे। त्यातलं सर्वात पहिलं कार्य आहे वाटप समितीची नेमणूक। आता भाग वाटप होत असताना वाटप समितीची नेमणूक कधी करण्यात येते? व्यवस्थित चेक करा, सोप्या भाषेत सांगतो। कधी पण कंपनी भाग वाटप करत असताना वाटप समितीची नेमणूक कधी करते? सपोज गृहीत धरा की कंपनी 1000 भाग विकायला काढली आणि 1000चे एक भाग विकल्या गेले। 1000 भाग विकायला काढली, जेवढे भाग कंपनी विकायला काढली त्याच्यापेक्षा मागणी तेवढीच किंवा त्याच्यापेक्षा कमी आली तर मग भागांचे वाटप जे आहे ते स्वतः संचालक मंडळ करते। नीट लक्षात घ्या, कंपनी जेवढे भाग विकायला काढली तेवढ्याच भागांची मागणी किंवा त्यापेक्षा कमी आली तर स्वतः संचालक मंडळ भाग वाटप करते। बट वाटप समितीची नेमणूक कधी करण्यात येते? जेव्हा 1000 भाग कंपनी विकायला काढली आणि मागणी 1000 पेक्षा जास्त आली, 1200 भागाची जर मागणी कंपनीला येत असेल तर अशा वेळेस वाटप समितीची नेमणूक करण्यात येते। पॉइंट मध्ये काय सांगण्यात आलेलं आहे चेक करा। वाटप समितीची नेमणूक भाग विक्री बंद झाल्यानंतर चिटणीस संचालक मंडळास भाग वाटपाची तयारी करण्याबाबत माहिती देतो। म्हणजेच हे सगळे जे गोष्टी असतात ते कंपनी सेक्रेटरी करत असते, जसं की चॅप्टरचं नावच आहे, सॉरी विषयाचं नावच आहे चिटणीसाच्या कार्यपद्धती, कंपनी सेक्रेटरियल प्रॅक्टिस। एखादा एक सेक्रेटरी काय काय काम करतो ते आपल्याला पूर्ण सिलेबस मध्ये बघायचं आहे। भाग विक्री बंद झाल्यानंतर किती दिवस भाग विक्री चालते? कमीत कमी 3, जास्तीत जास्त 10। हे बंद झाल्यानंतर कंपनीचा जो सेक्रेटरी असतो सांगतो की बाबा आता भाग विक्री बंद झालेली आहे, आता फटाफट भाग वाटपाची तयारी करा। म्हणजे ज्यांना ज्यांना भाग वाटप करायचे त्यांना भाग देऊन टाका आणि ज्या ज्या भागधारकांना भाग द्यायचे नाहीत त्यांना त्यांच्या अर्जाची रक्कम सहित पैसे वापस करून टाका। ऑलराईट, जेव्हा भाग विक्री इतकीच, जेव्हा नीट लक्षात द्या, जेव्हा भाग विक्री इतकीच मागणी आली असेल, विक्री इतकीच मागणी म्हणजेच काय? कंपनी किती विकायला काढली? 1, तेवढीच मागणी आली म्हणजे 1000 ला 1000। पुढे काय सांगण्यात आलेलं आहे? किंवा जेव्हा कमी मागणीची स्थिती असेल, कमी मागणीची स्थिती म्हणजेच काय? साधं सिंपल आहे, 1000 भाग कंपनी विकायला काढली, मागणी कितीची आली? 900 ची मागणी आली। ऑलराईट, हा असेल तेव्हा संचालक मंडळ वाटप करते। तेव्हा जे कंपनीचे मालक आहेत किंवा संचालक मंडळ आहे कोणतीही विशेष समितीची नेमणूक न करता देऊन टाका। कारण साधं सिंपल आहे, आहेत 1000 भाग, 1000 मागणी आली देऊन टाकायचं, 1000 भाग आहेत 900 ची आली देऊन टाका, बाकीचं तेव्हा बघूत आपण। बट जेव्हा कंपनी जवळ भाग जेवढे आहेत त्याच्यापेक्षा जास्त मागणी येईल, काय सांगण्यात आलेलं आहे? नीट लक्ष द्या, काय सांगण्यात आलेलं आहे? जेव्हा जास्त मागणीची स्थिती असते, जास्त मागणीची स्थिती म्हणजेच काय की बाबा आपल्या जवळ 1000 भाग आहेत, मागणी किती भागांची आली? 1200 भागांची आली, तर अशा वेळेस काय करण्यात येते? वाटप समितीची नेमणूक करण्यात येते। तुम्हाला जर कोणी प्रश्न विचारलं बाबा भाग वाटप समितीची नेमणूक कधी करण्यात येते, सरळ सरळ सांगायचं कंपनीने विकायला काढलेल्या भागापेक्षा जास्त मागणी जर बाजारातून येत असेल तर अशा वेळेस भाग वाटप समितीची नेमणूक करण्यात येते। जर कंपनीने विकायला काढलेल्या भागा इतकीच किंवा कंपनीने विकायला काढलेल्या भागापेक्षा कमी मागणी येत असेल तर अशा वेळेस वाटप समितीची नेमणूक करण्यात येत नाही, स्वतः संचालक मंडळ वाटप करते। इथपर्यंत क्लिअर झालं? यस सर। आता हे वाटप करत असताना समजा जर जेवढी मागणी आली, जेवढे भाग विकायला काढला त्याच्यापेक्षा जास्तची मागणी आली,
तर कंपनीचा चिटणीस जो असतो तो काय करत असतो, वाटपाचे प्रमाण निश्चितीसाठी संचालक मंडळाची सभा बोलवतो. इवन कंपनीला लक्ष द्या काय सांगण्यात आलेलं आहे, 1000 भाग विकायला काढले, 1000 भागांची विक्री झाली किंवा 1900 किंवा 1200 कोणतीही सिच्युएशन असू दे, कंपनीचा जो चिटणीस असतो संचालक मंडळाची सभा बोलवतोच. का सभा बोलवतो? कारण तुम्हाला माहित आहे की कंपनी एखादी भाग जेव्हा विकायला काढते त्यावेळेस त्या भागांची मागणी जी आहे स्पर्धक कंपनी सुद्धा करत असते, मोठे मोठे फायनान्स सुद्धा करत असतात. LIC चं तुम्हाला उदाहरण सांगितलं होतं मागच्या व्हिडिओमध्ये. LIC इतकी मोठी कंपनी आहे, इतका पैसा आहे त्यांच्याकडे की LIC कंपनी विविध कंपनीचे भाग खरेदी करत असते आणि हे सगळे गोष्टी असं अर्ज करत असतात. बाहेर देशातून काही कंपन्या आपल्या देशांचे भाग खरेदी करण्यासाठी अर्ज करत असतात, अर्ज करतात, पण त्यांना भाग द्यायचं का नाही हे स्वतः कंपनीच्या हातामध्ये असते. कधी? प्राथमिक भाग विक्रीच्या वेळेस. ओके, काय सांगण्यात आलेलं आहे बघा. आता कोणाला किती भाग द्यायचे काय नाही याचं प्रमाण निश्चितीसाठी संचालक मंडळाची सभा बोलवावी लागते की बाबा हे बँक आपले एवढे भाग मागणी करायली, हे स्पर्धक आहे तेवढं भाग मागणी करायला, त्याला वाटायचं का नाही तुम्ही सांगा. संचालक मंडळ तुम्ही आहात, तुम्ही जर ग्रीन सिग्नल दिलात मी त्यांना भाग वाटप करतो. तुम्ही जर म्हणला नाही 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 ते आपले स्पर्धक आहेत त्यांना भाग द्यायचा नाही, मी देत नाही. हे सगळे गोष्टी तुम्हाला प्रमाण निश्चितीसाठी संचालक मंडळाची सभा बोलवावी लागते. पॉइंट मध्ये काय सांगण्यात आलेलं आहे, संचालक मंडळ हे वाटप समितीने सुचविलेल्या सूत्रानुसार भाग वाटपाला मंजूर देते. जेव्हा भाग वाटप समितीचे भाग वाटपाचे सूत्र निश्चित करते तेव्हा सेबीचा प्रतिनिधी उपस्थित असतो. सिक्युरिटी एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया सेबी, जे की हे सगळे गोष्टीवर देखरेख वगैरे करत असते. भाग विक्रीवर कोणी स्टॉक मॅनिप्युलेट करत आहे का काय नाही ह्याच्यावर सेबीचा प्रतिनिधी असते किंवा सेबी सगळ्या कंपनीचे अशा गोष्टींवर देखरेख वगैरे होत असतात. भाग वाटप होत असताना, भाग विक्री होत असताना कोण किती घ्यायले काय नाही, काइंड ऑफ स्टॉक मार्केटची पोलीस म्हणजे सेबी. ऑलराईट. जसं एखाद्या शहरामध्ये सुशासन येण्यासाठी, एका शहरामध्ये शांतता येण्यासाठी पोलीस जसं निगराणी वगैरे ठेवत असते, तसंच भाग बाजारामध्ये कोण किती भाग घ्यायले काय नाही याच्यावर सगळ्यांवर नियंत्रण सेबीचं असते. तर इथं काय सांगण्यात आलेलं आहे की संचालक मंडळ जे असते वाटप समितीने सुचविलेल्या सूत्रानुसार भाग वाटपाला मंजुरी देतात आणि जेव्हा भाग वाटप समितीचे भाग वाटपाचे सूत्र निश्चित करते तेव्हा सेबीचा प्रतिनिधी उपस्थित असतो. आता उदाहरणार्थ कशी प्रोसेस आहे तुम्हाला सांगतो. संचालक मंडळ संचालक मंडळ म्हणजेच काय, ज्याच्यामध्ये कंपनीचे टोटल सर्व मालक वगैरे असतात. उदाहरणार्थ संचालक मंडळ मध्ये 20 जण आहेत, तर हे 20 जण मिळून भाग वाटप समितीची नेमणूक करतात. भाग वाटप समिती, राईट, भाग वाटप समिती शॉर्ट मध्ये लिहिलो समिती. याच्यामध्ये 4 ते 5 जण असतात आणि मग हे 4 ते 5 जण मिळून एकूण 1000 भाग जे कंपनी जवळ आहेत आणि कंपनीला जेवढी मागणी आलेली आहे त्यापैकी 1000 भागापैकी कोणाकोणाला किती भाग द्यायचं काय नाही हे व्यवस्थित एक असा आराखडा तयार करतात. कोण? समिती. समिती त्याच्यामध्ये काय सांगते की बाबा आपल्याजवळ जेवढेही भाग आहेत त्या एकूण भागापैकी आपण काय करूयात, नीट लक्ष द्या. समिती काय सांगते की आपण जेवढे भाग आहेत त्यापैकी 10% भाग सर्वसाधारण नागरिकांना देऊ, राईट. त्याच्यानंतर जे आपल्याजवळ 15% भाग आहेत ते आपण बँक्सला देऊ. त्याच्यानंतर राहिलेले जे 30% च्या 40% च्या आसपास आहेत ते आपण कोणाला तरी आपल्या कॉम्पिटिटर्सला देऊ. असं हे एखादे काइंड ऑफ आराखडा तयार करतात. देशातील बँकांमार्फत आपल्याला भाग खरेदीची मागणी आलेली आहे तर आपण काय करू, 30% आपण देशातील काही बँक्सला देऊ. असं एक प्रकारचं त्यांनी व्यवस्थित फॉर्मॅट आराखडा तयार करत असतात आणि हे सर्व होत असताना भाग वाटप समितीतील 5 सदस्य, उदाहरणार्थ संचालक मंडळ आणि तिथं एक सेबीचा प्रतिनिधी असतो, सिक्युरिटी एक्सचेंज बोर्डचा प्रतिनिधी असतो आणि सगळे मिळून जे गोष्टी करत असतात ते सेबीचा प्रतिनिधी पाहत असतो. पॉइंट मध्ये काय सांगण्यात आलेलं आहे चेक करा की संचालक मंडळ हे वाटप समितीने सुचविलेल्या सूत्रानुसार भाग वाटपाला मंजुरी देते, राईट. त्यानंतर भाग वाटपाने सुचविलेल्या, नीट बघा, संचालक मंडळ म्हणजे किती जण, 20 जण.
वाटप समितीने म्हणजेच किती, वाटप समितीमध्ये किती जण ऍड केला होता आपण, 5. हे संचालक मंडळ हे वाटप समितीने सुचविलेल्या सूत्रानुसार भाग वाटपाला मंजुरी देते. आता वाटप समितीने हे ठराव हे सगळे गोष्टी सांगितले की बाबा आपल्याला अशा पद्धतीने द्यायचे, राईट. आता हे जर यांना योग्य वाटलं, संचालक मंडळ यस व्हेरी गुड, तुम्ही चांगलं काम केलं, ग्रीन सिग्नल देते, हिरवी झेंडा दाखवते. ऑल राईट. त्यानंतर काय सांगण्यात आलेलं आहे, जेव्हा वाटप समिती भाग वाटपाचे सूत्र निश्चित करते तेव्हा सेबीचा प्रतिनिधी उपस्थित असतो. आणि मग जेव्हा संचालक मंडळाकडून ग्रीन सिग्नल आलं तेव्हा मग समिती निश्चित करते की यस बाबा मालकांना पण वाटते आपण अशाच पद्धतीने द्यायला पाहिजे. आणि मग समिती काय सांगते, ह्याच्या समोर सर्व गोष्टी मान्य करते की बाबा हे घ्या आमचं फायनल वर्डिक्ट. ओके डन. त्याच्यानंतर काय सांगण्यात आलेलं आहे चेक करा. जर भाग सूचीबद्ध असतील तर वाटप सूत्रास भाग बाजाराच्या अधिकाऱ्यांना मंजुरी दिली जाते. साधं सिंपल सांगण्यात आलेलं आहे. सूचीबद्ध भागाच्या बाबतीत इथं नीट लक्ष द्या, इम्पॉर्टंट लाईन आहे. काय सांगण्यात आलेलं आहे, जर भाग सूचीबद्ध असतील तर वाटप सूत्रास भाग बाजाराच्या अधिकाऱ्यांनी मंजुरी दिली पाहिजे. आता सूचीबद्ध कंपनीच्या बाबतीत, सूचीबद्ध भागांच्या बाबतीत काय सांगण्यात आलेलं आहे की तिथं नुसतं सेबीचा प्रतिनिधी राहून चालणार नाही, तर भाग बाजारांचे काही अधिकारी असतात, राईट, भाग बाजारातले, त्यांनी मंजुरी दिली पाहिजे. त्याच्यासाठी मंजुरीसाठी जास्त काय नाही, त्यांनी सुद्धा इझिली देऊन टाकतात. ओके. आता सर्वात महत्वाचं इथं काय सांगण्यात आलेलं आहे, जेव्हा वाटपास मंजुरी मिळते तेव्हा भाग अर्ज आणि वाटप यादी तयार केली जाते. या यादीमध्ये वाटपदाराचे नाव नमूद केलेले असते, म्हणजेच अर्जदार ज्याला भागांचे वाटप केले जाणार आहे या यादीवर अध्यक्ष व चिटणीसांची स्वाक्षरी असते. आता नीट लक्ष द्या, या सगळ्यांच्या गोष्टी विचारात घेऊन कंपनीचे एकूण भाग किती आहेत, भागांना मागणी किती आलेली आहे, ह्या सगळ्या गोष्टीचा भाग वाटप समिती विचार करत असते. संचालक मंडळाची सहमती वगैरे घेत असते. तिथं सेबीच्या एका अधिकाऱ्यात सुद्धा असतो, त्याचबरोबर भाग बाजारातील सुद्धा अधिकारी असतात. आणि हे सगळे मंजूर झाल्यानंतर कंपनीचे भाग समिती काय करत असते, एक सर्वसाधारण असा कागद घेत असते आणि त्या कागदावर लिहित असते की बाबा आमच्या कंपनीने जेव्हा भाग विकायला काढलं होतं त्यावेळेस टोटल 100 भाग आमच्या जवळ होते. उदाहरणार्थ मागणी 180 भागांची आली होती, तर त्यापैकी एकूण आलेल्या मागणीपैकी, नीट लक्ष द्या, स्क्रीनवर ऍडव्हर्टाइज येईल ते जाऊ दे, मी वापस व्यवस्थित सांगतो, फ्रस्ट्रेटेड होऊ नका. हा, कंपनीने 100 भाग विकायला काढले होते, मागणी 180 भागाची आली होती, तर कंपनी सांगते की बाबा आम्ही ह्या सर्व भागधारांची एक यादी तयार केलेली आहे. इथे जे सगळे फिल केलेले हेड्स तुम्हाला दिसत आहेत, या सगळ्यांचं नाव त्याच्यामध्ये लिहिलेलं असेल. हे सगळे एम्प्टी आहेत, यांना भाग मिळाले नाहीत. आणि ज्यांना ज्यांना भाग मिळाले ह्या सगळ्यांचे नाव, एकूण किती भाग मिळाले काय नाही, ह्याची एक यादी तयार करण्यात येते. आणि त्या यादीवर कोणाकोणाची स्वाक्षरी असते चेक करा. भाग वाटपास मंजुरी मिळते तेव्हा भाग अर्ज आणि वाटप यादी तयार केली जाते. कधी तयार केली जाते, भाग वाटपास मंजुरी मिळाली की मग भाग अर्ज आणि वाटप यादी तयार केली जाते. यामध्ये, या यादीमध्ये वाटपदाराचे नाव, कोणाकोणाला कंपनीनं भाग विकलं त्यांचं नाव दिलेलं असते. त्याचबरोबर अर्जदार ज्याला भाग वाटपाचे केले जाणार आहे या यादीवर अध्यक्ष व चिटणीस यांची स्वाक्षरी असते. आणि मग कंपनीचा जो ओनर आहे, समितीचा जो अध्यक्ष आहे, त्याचबरोबर चिटणीस आहे, यांची स्वाक्षरी तिथे करण्यात आलेली असते. आणि मग हे बाकी पुढे प्रोसेस मध्ये टाकण्यात येते. ऑलराईट. आता नीट लक्षात घ्या, तिसरं पॉइंट जो की अतिशय इम्पॉर्टंट स्टेज आहे. पहिलं स्टेज काय होतं चेक करा, समितीची नेमणूक, वाटप समितीची नेमणूक. दुसरा, समिती काय सर्वात पहिले या 4 जणांची नियुक्ती करण्यात येते. पहिलं काम व्यवस्थित चेक करा, भाग वाटप होत असताना सर्वात पहिलं काम या 4 जणांची नियुक्ती करण्यात येते या 5 जणांची समितीमध्ये. त्याच्यानंतर हे 5 जण काय करतात, या 5 जणांनी पहिलं काम करायचं या 5 जणांची नियुक्ती. दुसरं काम काय आहे, दुसरं काम आहे वाटपाचे प्रमाण. आता हे 5 जण काय करणार, वाटपाचे प्रमाण निश्चित करणार. आणि मग हे प्रमाण निश्चित केल्यानंतर संचालक मंडळाची समितीची हे जे वाटप समिती आहे हे संचालक मंडळाचे सहमती घेणार. आणि मग हे सहमती दिल्यानंतर भाग वाटपाची प्रक्रिया चालू करणार. त्याच्यानंतर तिसरं काम आहे भाग वाटपासाठी संचालक मंडळाचा ठराव. आता नीट लक्षात घ्या, भाग वाटपासाठी संचालक मंडळाचा ठराव. सर ह्याच्यामध्ये काय असतं चेक करा, काय सांगण्यात आलेलं आहे, भाग वाटपासाठी संचालक मंडळाच्या सभेत ठराव संमत केला जातो.
ठरावाद्वारे चिटणीस भाग वाटप पत्र किंवा दिलगिरी पत्र पाठविण्याच्या अधिकृत केले जाते. आता नीट लक्षात घ्या, भाग वाटपासाठी संचालक मंडळाचा ठराव, संचालक मंडळाचा ठराव असणे का आवश्यक आहे? कारण साधं सिंपल आहे की ज्यांना तुम्ही भाग द्यायलात त्यांना पत्र पाठवावं लागते की बाबा तुम्हाला भाग मिळालेत म्हणून, आणि ज्यांना भाग मिळाले नाहीत त्यांना दिलगिरी पत्र पाठवावं लागते की बाबा वी आर सो सॉरी फॉर दॅट, की आम्ही तुम्हाला भाग देऊ शकलो नाही. आणि मग हे पत्र पाठवण्यासाठी चिटणीसाला सुद्धा परवानगी घ्यावी लागते. चिटणीसाला प्रत्येक गोष्टीची परवानगी घ्यावी लागते. अदरवाईज चिटणीस स्वतःच्या मनानच काम करत असेल तर पॉसिबल नाही. भलेही काम चिटणीसालाच करायचं आहे, बट कुठं ना कुठं अधिकाऱ्याची परवानगी असणं आवश्यक असते. त्यामुळं प्रत्येक गोष्टीसाठी ठराव मंजूर करावा लागतो. प्रत्येक गोष्टीसाठी संचालक मंडळाची परवानगी घ्यावी लागते. आता बघा ना, अगोदर कोणाला किती भाग वाटायचा याचं प्रमाण निश्चित करण्यासाठी सुद्धा संचालक मंडळाची सहमती घेतला होता. बघा इथं काय सांगण्यात आलेलं आहे, सूत्रानुसार भाग वाटपाला संचालक मंडळाने मंजुरी दिली. संचालक मंडळाने मंजुरी दिली तेव्हा प्रमाण निश्चित झालं. त्याच्यानंतर आता ज्यांना ज्यांना भाग वाटलं त्यांना इन्फॉर्म करायचं की बाबा तुम्हाला भाग वाटण्यात आलेला आहे. ज्यांना ज्यांना भाग वाटण्यात आलेलं नाही त्यांना सुद्धा कंपनी काय करायली, सांगायली की बाबा वी आर सो सॉरी फॉर दॅट, की आम्ही तुम्हाला शेअर देऊ शकलो नाही. त्यांना सुद्धा इन्फॉर्म करावं लागते. आणि हे कळविण्यासाठी कंपनीच्या चिटणीसाला संचालक मंडळाची संमती घ्यावी लागते. त्याच्यामध्ये मंडळाच्या सभेत ठराव पास करावा लागतो. ऑलराईट, काय सांगण्यात आलेलं आहे, भाग वाटपासाठी संचालक मंडळाच्या सभेत ठराव संमत केला जातो. ठरावाद्वारे चिटणीसास भाग वाटप पत्र, नीट लक्षात घ्या, भाग वाटप पत्र किंवा दिलगिरी पत्र पाठविण्यास अधिकृत केले जाते. सर डिफरन्स काय भाग वाटप पत्र आणि दिलगिरी पत्र? बघा, कंपनीनं ज्यांना ज्यांना भाग दिले की बाबा तुम्हाला आमच्या कंपनीचा भाग मिळाला त्यांना भाग वाटप पत्र पाठविण्यात येते. आणि ज्या ज्या लोकांनी कंपनीला त्यांचे भाग पाहिजे म्हणून अर्ज केले होते पण कंपनीनं त्यांना भाग दिले नाही, अशा लोकांना चिटणीस काय करत असतो, दिलगिरी पत्र पाठविण्यात येते. दिलगिरी पत्रासोबतच त्यांनी अर्जासाठी केलेली 25% भागाची रक्कम सुद्धा त्यांना परत करण्यात येते. काय सांगण्यात आलेलं आहे, सर्व भाग वाटपदारांना म्हणजेच अर्जदारांना ज्यांचे नाव भाग अर्ज आणि भाग यादीमध्ये, भाग वाटप यादीमध्ये असते यांना भाग पत्र पाठवतो. आणि ज्यांचे नाव भाग वाटप मध्ये नाही त्यांना दिलगिरी पत्र पाठवतो आणि या पत्रासोबत भाग अर्ज शुल्क परत करतो. काय सांगण्यात आलेलं आहे बघा, सर्वात पहिला की कंपनी जवळ जे 100 भाग होते ते 100 भाग कंपनीने ह्या सर्व लोकांना दिले ज्यांचे मुंडके ग्रीन कलर मध्ये फिल झालेले आहेत. आणि मग अशा सर्वांना कंपनीचा चिटणीस काय करत असतो, भाग वाटप पत्र पाठवतो. हे जे सगळे लोक दिसायलेत यांना कंपनीचा चिटणीस भाग वाटप पत्र पाठवतो. आणि हे ज्या ज्या लोकांना भाग दिले नाहीत चिटणीस काय करत असतो, यांना दिलगिरी पत्र पाठवत असतो. सर दिलगिरी पत्र का पाठवत असतो? साधं सिंपल आहे, भाग देऊ शकला नाही, सॉरी फॉर दॅट. सर तुम्ही सुद्धा एका कंपनीला भाग खरेदीसाठी अर्ज केला होता, मागच्या व्हिडिओमध्ये आम्हाला सांगला, आणि मग तुम्हाला भाग मिळाले नव्हते, मग त्यांनी सुद्धा तुम्हाला दिलगिरी पत्र पाठवलं होतं. यस, बट मॉडर्न जगामध्ये आहात, डिमटेरियलायझेशनचा जमाना आहे, सर्व शेअर डिमटेरियलाइज झालेले आहेत, म्हणून हे सर्व पत्र आपल्याला ऑनलाईन फॉर्मॅट मध्ये आलेलं आहे, ज्याच्यामध्ये क्लिअर कट सांगण्यात आलेलं आहे की दिस इज विथ द रेफरन्स टू द ऍप्लिकेशन मेड बाय यू इन द पब्लिक इश्यू ऑफ देव एक्सेलेटर लिमिटेड IPO कंपनी और प्लीज फाइंड द अलॉटमेंट कम अनब्लॉकिंग डिटेल्स. आणि इथं क्लिअर कट सांगण्यात आलेलं आहे की बाबा तुम्हाला शेअर्स मिळाले नाहीत, नॉन अलॉटमेंटशी रिलेटेड आहे. कारण आता दिले नाही बाई, त्यांची इच्छा, कदाचित त्यांना वाटत नसेल की आम्ही त्यांच्यासोबत राहायला पाहिजे. ओके डन. चला नेक्स्ट पॉइंट मध्येच समोरच्या भागात काय सांगण्यात आलेलं आहे, इलेक्ट्रॉनिक आणि डिमटेरियलाइज स्वरूपात भाग वाटप करताना भाग वाटप पत्र पाठविले जात नाहीत. म्हणजेच काय, आता मी जो कंपनीला अर्ज केला होता भाग पाहिजे म्हणून ते इलेक्ट्रॉनिक आणि डिमटेरियलाइज स्वरूपात होता, ऑनलाईन पद्धतीने केला होता. त्यामुळे कंपनी जी आहे मला पत्र सुद्धा ऑनलाईन पद्धतीनेच ईमेलवर करत असते, ऑफलाईन पद्धतीने नसते, बरोबर. बट मी जर कंपनीला भागांची मागणी जर ऑफलाईन पद्धतीने केली असती, कंपनीच्या कार्यालयात जाऊन फीस भरला असता, तर कंपनी सुद्धा
मला ऑफलाईन पोस्टाद्वारेच पत्र पाठविली असती. काय सांगण्यात आलेलं आहे? NSDL किंवा CDSL या डिपॉझिटरींना भाग वाटपाची माहिती कंपनीकडून कळविली जाते. यामध्ये अर्जदारांचा तपशील किंवा वाटप संख्या इत्यादी बाबत असतात. आता बघा, NSDL किंवा CDSL हे दोन्ही सुद्धा स्टॉक आहेत. आता ह्यांच्या जवळ काय असतं तुम्हाला सांगतो. तुमचे जे पैसे बँकेमध्ये असतात, तसंच तुमच्याजवळ किती भाग आहेत काय नाही, हे तुमचे जे भाग आहेत हे NSDL किंवा CDSL जवळ असतात. NSDL आणि CDSL म्हणजे भागांची बँक. अशी बँक जसं स्टेट बँक ऑफ इंडिया, स्टेट बँक ऑफ हैदराबाद या सर्व बँक, स्टेट बँक ऑफ हैदराबाद तर आता विलिनीकरण झालं SBI मध्ये, ICICI बँक असेल, ऍक्सिस बँक असेल, यांच्याजवळ तुमचे पैसे असतात. तसेच तुमच्या जवळ असणारे डीमॅट अकाउंट मध्ये, तुमच्या डीमॅट अकाउंट मध्ये असणारे भाग, हे भाग कुठं जमा असतात? तर हे जमा असतात NSDL किंवा CDSL. आता NSDL किंवा CDSL वर आपण प्रॉपर नंतर एखाद्या क्लासमध्ये डिस्कस करू. यांना म्हणतात डिपॉझिटरी. यांना काय म्हणतात? डिपॉझिटरी. दोन डिपॉझिटरी इंडियामध्ये आहेत, NSDL आणि CDSL, आणि यांचे स्टॉक सुद्धा भारतीय भाग बाजारामध्ये आहेत, कारण इनडायरेक्टली एक प्रकारचे यांनी पैसे कमवले आहेत, राईट. NSDL तर परवाच आय थिंक शेअर मार्केटमध्ये आलं. नॅशनल सिक्युरिटीज डिपॉझिटरी यांचा सुद्धा स्टॉक मार्केटमध्ये आहे. NSDL वर काय असतं की सर, NSDL म्हणजे अशी बँक किंवा अशी संस्था की ज्यांच्याजवळ प्रत्येक भारतीयांचे भाग, कोणाजवळ किती भाग आहेत काय नाही, त्यांच्याजवळ जमा असतात. स्टेट बँक ऑफ इंडिया मध्ये लोकांचे पैसे असतात, स्टेट बँक ऑफ इंडिया मध्ये तुमचं खातं असतं. तसंच NSDL किंवा CDSL मध्ये तुमचे काय असतात? भाग जमा असतात. ओके, डन. त्याच्यानंतर भाग वाटप शुल्क स्वीकारणे. आता बघा, नीट लक्ष द्या, हा सर्वात महत्वाचा पॉइंट आहे. चौथा, भाग वाटप शुल्क स्वीकारणे. सर, हे एक्झॅक्ट भाग वाटप शुल्क स्वीकारणे म्हणजेच काय? ASBA बद्दल तर आपण ऍप्लिकेशन सपोर्टेड ब्लॉक अमाउंट बद्दल तर मागच्या क्लासमध्ये आपण डिस्कस केलं. सर, हे भाग वाटप शुल्क स्वीकारणे म्हणजेच काय? आता बघा, ज्या 100 लोकांनी आपल्या कंपनीचे भाग खरेदी केले होते, आपल्याजवळ 100 भाग होते, बरोबर. तर 100 भागांना मागणी किती आली होती? 180. एका भागाची किंमत इमॅजिन करा 1000 रुपये आहे. एका भागाची किंमत किती आहे? 1000. तर या प्रत्येक 180 लोकांनी काय केली होती? ऍप्लिकेशन मनी 250 रुपये पेड केली होती. किती रुपये पेड केली होती? 250 रुपये, बरोबर. म्हणजे कंपनीला किती रुपये आले? 180 गुणिले 250 रुपये कंपनीला आले. आता कंपनी काय करेल? हे 180 लोकांकडून आलेल्या पैकी, नीट लक्ष द्या, 180 रुपये लोकांकडून आलेल्या पैकी 80 लोकांना परत पैसे करेल 80 गुणिले 50, आणि 100 गुणिले 250 स्वतः जवळ ठेवून घेईल. समजायला मी काय सांगाल होते? आकडेवारी आहे, व्यवस्थित समजून घ्या. आणखी एक वेळेस शॉर्ट मध्ये सांगतो. आपल्याजवळ टोटल 100 भाग होते, कळालं. मागणी किती आली? 180 भागांची. म्हणजे प्रत्येक अर्जदारानं काय केलं की 180 भागांसाठी प्रत्येकाने, कोणी 2, कोणी 3, कोणी 4, असं करत 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 टोटल 180 भागाची रक्कम आली. आणि अर्जाची रक्कम किती होती? 250 रुपये. अर्जाची रक्कम किती होती? 250. भलेही एका भागाची किंमत 1000 आहे, पण आपण अर्जासोबत 25% रक्कम घ्यायचा नियम आहे. मग 1000च्या 25% किती होईल? 250. प्रत्येकांकडून आपण 250 रुपये घेतलं अर्जाची रक्कम. आता त्यापैकी आपल्याजवळ किती भाग ठेवून घेऊ शकता? 100. कारण आपल्याजवळ भाग विकायलाच किती काढला आपण? 100 भाग. मग आपण काय केलं? 100 गुणिले 250 ठेवून घेतला आणि 80 गुणिले 250 जे एक्स्ट्रा आले ते वापस केलं. इथपर्यंत क्लिअर. आणि सांगितलं की बाबा ह्या 80 लोकांना की बाबा आम्ही तुम्हाला भाग देऊ शकत नाही, वी आर सॉरी. यांना दिलगिरी पत्र पाठवून 80 गुणिले 250 यांचे पैसे परत केला. आता राहिलेले जे 100 लोक आहेत यांना भाग मिळालं, आणि मग ज्यांना आपण भाग दिला त्यांना पैसे पाठवायचे का? नाही, त्यांना भाग देऊन टाकायचं आणि त्यांना सांगायचे की बाबा एका भागाची किंमत किती आहे? 1000. तर 1000 पैकी एका भागाची किंमत किती आहे? 1000. तर 1000 पैकी आम्ही तुमच्याकडून किती घेतलं? 250 रुपये घेतलं.
कशाची? ऍप्लिकेशनची. आता तुम्हाला अलॉटमेंट म्हणजेच वाटपाची रक्कम पेड करावी लागेल आणि वाटपाची रक्कम आहे 500. आणि मग जेव्हा अंतिम मागणी करण्यात येईल त्यावेळेस राहिलेले 500 पेड करावं लागेल. मग आता आपण काय करणार, या सर्व 100 भागधारकांना सांगणार की बाबा कॉंग्रॅच्युलेशन्स, तुम्हाला आमच्या कंपनीचा भाग मिळालेला आहे. आता भाग वाटप प्रक्रिया चालू आहे आणि भाग वाटपाची किंमत जी आहे, एका भागाची किंमत आहे 1000, त्यापैकी अर्जासोबत तुम्ही 250 दिला होता, राहिले 750. त्या 750 पैकी 500 रुपये तुम्हाला वाटपासोबत म्हणजे वाटपाचं रक्कम हे करत असताना द्यायचंय. राईट. काय सांगण्यात आलेलं आहे? वाटप शुल्क, भाग वाटप शुल्क. भाग वाटप शुल्क हे भाग वाटप पत्रामध्ये नमूद केलेले असते. ठराविक कालावधीमध्ये हे शुल्क कंपनीने निश्चित केलेल्या बँकेत जमा करावयाचे असते. आता मी काय करेन, चेक करेन मला भाग मिळालेला आहे का. यस, मला भाग मिळाला. भागाची किंमत तर 1000 आहे, मी कंपनीला 250 दिलं, मग 750 राहिलेलं कधी द्यायचं? त्या 750 पैकी मला भाग वाटप झाल्यानंतर भाग वाटप शुल्क पेड करावं लागते. त्यामध्ये 500 रुपये मला कंपनीला द्यावे लागतात. तर इथे काय सांगण्यात आलेलं आहे, कंपनी नंतर काय करत असते, भाग वाटप शुल्क स्वीकारत असते. भाग वाटप शुल्क हे भाग वाटप पत्रामध्ये नमूद केलेले असते. ठराविक कालावधीमध्ये हे शुल्क कंपनीने निश्चित केलेल्या बँकेत जमा करावयाचे असते आणि जानेवारी 2016 पासून सर्व सार्वजनिक भाग विक्री व हक्क भाग विक्रीसाठी ASBA बंधनकारक आहे. आणि मग ASBA बंधनकारक आहे म्हणजेच काय, की एकदा जर तुम्हाला भाग मिळाला तर ऑटोमॅटिकली तुमच्या बँकेच्या अकाउंट मधून ते पैसे कटून जात असतात कंपनीच्या खात्यामध्ये. याच्याबद्दल आपण मागच्या क्लासमध्ये ASBA शिकवत असताना या इमेजच्या माध्यमातून मी तुम्हाला समजून सांगितलं होतं. अर्धवट समजत असेल, डोक्याच्या वरून जात असेल पॉइंट, तर मागचा व्हिडिओ बघा, ऑटोमॅटिकली समजून जाईल. त्याच्यानंतर काय सांगण्यात आलेलं आहे, त्यागपत्रा संबंधित व्यवस्था. आता एक प्रोसेस असते ज्याला म्हणतात लेटर ऑफ तेच आहे, त्यागपत्रा संबंधित व्यवस्था. रिनाऊन्स म्हणजे काय, लेटर ऑफ रिनाऊन्सिएशन. मला वाटलं की एखादा एक पॉइंट विसरला मी. लेटर ऑफ रिनाऊन्सिएशन म्हणजेच काय, असा अर्जदार ज्यास भाग वाटप केले आहे, नीट लक्ष द्या, असा अर्जदार ज्यास भाग वाटप केले आहे तो त्या भागांचे दुसऱ्या व्यक्तींच्या नावे त्याग करू शकतो. त्याग करण्यासाठी अर्जदारास कंपनीच्या विहित नमुन्यातील त्याग अर्जासोबत मूळ भाग वाटप पत्र सादर करावे लागते. संचालक मंडळाच्या मान्यतेनंतर चिटणीस नवीन वाटपदाराचे नाव भाग अर्ज व भाग यादीत समावेश करतो. आता बघा, मला तुमच्या एखाद्या कंपनीचा, सपोज मला एखाद्या कंपनीचा भाग वाटप पत्र मिळालं. ओके, हे माझ्याजवळ प्रूफ आहे, भाग प्रमाणपत्र, वाटप पत्र. ओके, आता मला माझ्या नावाचे भाग दुसऱ्याच्या नावानं करायचे. मग अशा वेळेस मी काय करत असतो, कंपनीला अर्ज तयार करत असतो. आणि मग अर्ज तयार करत असताना मला माझं नाव, माझं पूर्ण नाव, माझे किती भाग आहेत, भाग वाटप प्रमाणपत्र, हे सर्व गोष्टी मला नेऊन कंपनीच्या चिटणीसाला किंवा कंपनीच्या ऑनलाईन याच्या पोर्टलवर किंवा रजिस्टर नोंदणी कार्यालयात जावं लागेल. इथं काय सांगण्यात आलेलं आहे, चेक करा, की त्याग करण्यासाठी अर्जदारास कंपनीच्या विहित नमुन्यातील त्याग अर्जासोबत मूळ भाग वाटप पत्र सादर करावे लागते. संचालक मंडळाच्या मान्यतेनंतर चिटणीस नवीन वाटपदाराचे नाव अर्ज व वाटप यादीत समावेश करतो. आता काय सांगण्यात आलेलं आहे बघा, की एखाद्या जर भागधारकाला ज्याला भाग वाटप करण्यात आलेला आहे त्याला मिळालेले भाग दुसऱ्याच्या नावानं त्याग करायचे, स्वतःचा भाग त्याग करून दुसऱ्याला द्यायचा आहे, तर कंपनीच्या चिटणीसाला ही प्रक्रिया सुद्धा पूर्ण करावी लागते. आणि ही प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी कंपनीच्या चिटणीसाला संचालक मंडळाची परवानगी घ्यावी लागते. सपोज मी कंपनीचे चिटणीस आहे आणि तिथून काही 4-5 भागधारक माझ्याजवळ आले आणि मला कंपनीच्या चिटणीसाला म्हणाले की बाबा आम्हाला मिळालेले भाग आम्हाला दुसऱ्याच्या नावानं ट्रान्सफर करायचे आहेत, आम्हाला लेटर ऑफ रिनाउन्सिंग द्या. राईट. मग मला हे देण्यासाठी सुद्धा काय करावं लागते, चेक करा, संचालक मंडळाची अगोदर मान्यता घ्यावी लागते. आणि ही मान्यता कधी घ्यावी लागते, जेव्हा भाग वाटप समिती संचालक मंडळाची परवानगी घेत असते, हे सगळ्या गोष्टी होत असताना त्यावेळेस हे सगळी प्रक्रिया करावी लागते.
कशा कशाची प्रक्रिया करावी लागते? सर्वात पहिला वाटपाचे प्रमाण निश्चित करणे, ते संचालक मंडळाची जी समिती असते त्याच्यामध्ये चिटणीस पण असतो. वाटपाचे प्रमाण निश्चित करणे, वाटपासाठी संचालक मंडळाचे ठराव घेणे, राईट. त्याचबरोबर वाटप शुल्क कसं करायचं काय नाही हे सुद्धा ठरवणे, आणि त्या पत्र संबंधी व्यवस्था सुद्धा एकाच वेळी करावं लागते. म्हणजे मीटिंग जे बसते ते फक्त खडीसाखर चाय पियासाठी नसते, अशा प्रकारचे अनेक लीगल पॉइंट्स तिथं मांडण्यात येत असतात. त्यानंतर वाटप पत्र विभाजित करण्याबाबतची व्यवस्था. आता हा एक सर्वात महत्वाचा पॉइंट आहे की आपली जी कंपनी आहे ते भाग जेव्हा विकत असते, ते भाग विकत असताना आपली जी कंपनी आहे ते जेव्हा भाग विकते ती फक्त सर्वसामान्य नागरिकांना विकते का? नाही. आपली कंपनी आपल्या कंपनीचे भाग बँकेला विकते, आपल्या कंपनीचे भाग फायनान्सला विकते, आपल्या कंपनीचे भाग ग्रुप ऑफ पीपल्सला विकते. मग अशा वेळेस काय होते, अनेक वेळेला आपली कंपनी ज्यांना ज्यांना भाग विकत असते ते भाग त्या भाग खरेदी करणारे एक सोडून अनेक जण असतात. आता उदाहरणार्थ सांगतो, हा सोपा पॉइंट आहे, जास्त काय अवघड नाहीये. आपली कंपनीचं नाव आहे रिलायन्स, आणि रिलायन्स कंपनीनं MTV लिमिटेडला त्यांचे भाग विकले. म्हणजे आपण जेव्हा भाग विकायला काढलो होतो तर MTV लिमिटेड नावाची एक संस्था होती, त्यांनी आपली भाग खरेदी केले. आता ह्या MTV लिमिटेड नावाची जी संस्था आहे त्या संस्थेमध्ये टोटल 10 सभासद आहेत. त्या संस्थेमध्ये टोटल किती सभासद आहेत? 10. आणि यांनी आपले टोटल 100 भाग खरेदी केले. आता ही संस्था आपल्याकडे येते रिलायन्स कंपनीकडे आणि सांगते की आम्ही तुमच्या कंपनीचे 100 भाग खरेदी केले, तर आम्हाला भाग वाटप विभाजित करण्याबाबतची व्यवस्था करून द्या. आता सर 100 तर भाग दिले, तर 100 भागाचे भाग वाटप प्रमाणपत्र दिलं, आता हे विभाजित करण्याची व्यवस्था काय? विभाजन म्हणजे तुकडे. आता काय 100चे 10 तुकडे करून द्यायचं का? अशाच पद्धतीचं काही तर आहे. काय बघा काय सांगण्यात आलेलं आहे, काही वेळा अर्जदार ज्याला भाग वाटप झाले आहेत तो वाटप पत्रे विभाजित करण्याची विनंती करू शकतो. म्हणजे आता ह्याने काय म्हणाले की आम्हाला जे 100 भाग मिळालेत हे आमच्या कंपनीच्या नावाने मिळालेत आणि आमच्या कंपनीमध्ये आम्ही सगळे मालक आहोत, तर तुम्ही आमच्या मालकांच्या नावाने 10 करून द्या. इफ इन केस पुढे काय लफडा झालं तर कंपनीच्या नावाखाली एकच शेअर होल्डर ह्या 10 पैकी एकच जण सगळे भाग घेऊन पळून जाईल. ह्याच्यामुळे तुम्ही काय करा, आमच्या 10 जणांच्या नावाने करून द्या. मग आता कंपनीचं चिटणीसाचं काम वाढलं, मग ह्याच्यासाठी सुद्धा भाग विभाजित करण्यासाठी सुद्धा कंपनीच्या चिटणीसाला संचालक मंडळाच्या सभेत ठराव संमत करून परवानगी घ्यावी लागते की बाबा उद्या जर एखादा एक अशा प्रकारचं केस आपल्या जवळ आलं तर संचालक तुम्ही सांगा. कोण कोणाला म्हणायलंय? रिलायन्स कंपनीचा चिटणीसच रिलायन्स कंपनीचा संचालक आम्हाला म्हणायलाय की उद्या अशा प्रकारचं काही केस आलं, 100 भाग घेतले, 10 तुकडे करून नाव लिहून द्या म्हणाले, तर अशा वेळेस मी करू का? ह्याच्यासाठी सुद्धा रिलायन्स कंपनीच्या चिटणीसाला रिलायन्स कंपनीच्या मालकासोबत ठराव संमत करून परवानगी घ्यावी लागते. काय सांगण्यात आलेलं आहे चेक करायचं की वाटप पत्रे विभाजित करण्यासाठी विनंती करू शकतो. विभाजित करणे म्हणजेच भाग एक किंवा जास्त व्यक्तींच्या नावाने करणे होय. संचालक मंडळाची विभाजनासाठी सुद्धा मंजुरी घेतल्यानंतर बघा चिटणीसाचं काम सोपं नाही. चिटणीसाला काइंड ऑफ श्वास घेण्यासाठी सुद्धा संचालक मंडळात ठराव संमत करावा लागतो आणि श्वास सोडण्यासाठी ठराव संमत करावा लागतो. कारण बघा ना, भाग प्रमाण ठराव संमत करणे, दिलगिरी पत्र ठराव संमत करणे, भाग वाटप पत्र ठराव संमत करणे, दिलगिरी पत्रासोबत पैसे वापस करायचे ठराव संमत करणे, भाग विभाजित करायचे ठराव संमत करणे. म्हणजे चिटणीसाला प्रत्येक गोष्टीसाठी लीगल पॉइंट ऑफ व्ह्यू सेफ राहावं लागतं. कारण हे अशाच गोष्टी असतात, नाहीतर पुढे जाऊन स्कॅम्स होतात, चिटणीस फसतो, कंपनीचं मोठं नुकसान होत नाही, कंपनी बाजूला निघून जाते, चिटणीस फसतो. त्यामुळे चिटणीसाला या सर्व गोष्टी करावेच लागतात. त्यानंतर काय सांगण्यात आलेलं आहे, विभाजनासाठी मंजुरी घेतल्यानंतर चिटणीस विभाजन वाटप यादीमध्ये माहिती नोंदवतो आणि विभाजन पत्रे वाटप तयार करतो. आणि मग चिटणीस काय करतो, या 100 भागांसाठी विभाजन पत्र वाटप करतो. काय करतो? विभाजन पत्र वाटप करतो, ज्याच्यामध्ये ह्या सर्व 10 व्यक्तींचे नाव गाव सर्व गोष्टी त्याच्यामध्ये नमूद केलेले असतात. नेक्स्ट पॉइंट सांगण्यात आलेला आहे, भाग वाटप
विवरणपत्र दाखल करणे. सर आता हे भाग वाटप विवरणपत्र म्हणजे काय? विभाजन तर झालं, हे आता विवरण काय एक नवीन लफडा आहे, चेक करा. चिटणीसास कंपनी नोंदणी अधिकाऱ्याकडे भाग वाटप झाल्यापासून 30 दिवसाच्या आत भाग वाटप विवरणपत्र दाखल करावे लागते. भाग वाटप विवरणपत्रात भाग वाटपदाराचे तपशील जसे की नाव, पत्ता, भाग वाटपाची संख्या, भागांची दिलेली आणि देय रक्कम इत्यादी नमूद केलेले असतात. बघा, एकदा भाग वाटप झालं की भाग वाटपाकडून पैसे आले आणि मग त्यापैकी काही जणांचे पैसे येत असतात, काही जणांचे पैसे पुढच्या आठवड्यात येत असतात, काही जणांचे पैसे, बघा भागांची रक्कम 1000 रुपये असेल, 250 रुपये तर अर्जासोबत आले, वाटप शुल्क किती आलं? 500 रुपये आलं. त्याच्यानंतर अंतिम कॉल वगैरे असतं, फायनल कॉल वगैरे असतात, याची रक्कम कधी येते कधी येत नाही. मग अशा पूर्ण गोष्टीशी रिलेटेड माहिती चिटणीस काय करतो? भाग वाटप झाल्यापासून 30 दिवसामध्ये कोणाकडून पैसे आले, कोणाकडून पैसे यायचे, कोणाच्या भागांची संख्या किती आहे, काय नाही, पूर्ण गोष्टी चिटणीस काय करत असतो? संचालक मंडळास देत असतो. त्याच्यानंतर शेवटी सांगण्यात आलेले आहे सभासदांची नोंदवही तयार करणे आणि भाग प्रमाणपत्राचे वाटप करणे. ज्या अर्जदाराने भाग वाटप शुल्क जमा केले आहे त्यांचे नाव चिटणीस सभासद नोंदवहीमध्ये लिहितो. कारण बघा, आता सभासद म्हणजे काय? संस्थेचे सभासद, मालक सुद्धा झाले ते सुद्धा. आता ज्या ज्या लोकांनी तुमच्या कंपनीचे भाग खरेदी केले त्यांनी फुकट खरेदी केले का? नाही, कंपनीला पैसे दिले. कंपनीला पैसे दिले म्हणजे कंपनीचे मालक झाले, मालक झाले म्हणजे सभासद. मग कंपनीकडे एक नोंदवही असते ज्याच्यामध्ये कंपनीच्या संचालक मंडळाचे नाव, मालकांचे नाव, सभासदांचे नाव लिहिण्यात येते. मग चिटणीस काय करतो? ज्या ज्या लोकांकडून पैसे आले त्यांना भाग वाटप प्रमाणपत्र देतो. त्यानंतर नीट लक्षात घ्या, त्यानंतर त्यांचे नाव कंपनीच्या नोंदवहीमध्ये लिहिण्यात येत असतात. चिटणीस भाग वाटपापासून 2 महिन्याच्या आत भाग प्रमाणपत्र तयार करून त्याचे वाटप करतो. एकदा भाग वाटप झालं मग 30 दिवसाच्या आत तुमचे नाव नोंदवहीमध्ये लिहिण्यात येते. 2 महिन्याच्या आत तुम्हाला तुमचं भाग वाटप प्रमाणपत्र मिळते. आता एक्झॅक्ट हे भाग प्रमाणपत्र काय असते, ते कशा प्रकारचे असते, त्याच्यामध्ये कोणाकोणाचे नाव असतात, काय नाही, हे आपण पुढच्या क्लासमध्ये डिस्कस करूयात. ऑलराईट, आजच्या क्लाससाठी एवढंच. भेटूयात पुढच्या क्लासमध्ये. तोपर्यंत पाहत राहा तुमचं आवडतं युट्यूब चॅनल DA2 अकॅडमी. टाटा बाय बाय, टेक केअर अँड स्टे कनेक्टेड. भेटूयात पुढच्या क्लासमध्ये. बेस्ट ऑफ लक.